फरक ओळखा या आजच्या रील मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आमंत्रण आणि निमंत्रण. आमंत्रण म्हणजे अशा लोकांना बोलावणं करणं ज्यांच्याशिवाय तो कार्यक्रम खोळंबणार नाही, आणि निमंत्रण म्हणजे अशा लोकांना बोलावणं करणं ज्यांच्या उपस्थितीशिवाय तो कार्यक्रम होऊ शकत नाही. म्हणजे एखाद्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे, त्यांना निमंत्रण दिलं जातं. आता दुसऱ्या अशा शब्दांचा सेट म्हणजे प्रयोजन, नियोजन, आयोजन. प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत स्क्रीन पासून दूर ठेवण्यासाठी क्रिकेटची स्पर्धा ठेवून, हे झालं प्रयोजन. आता नियोजन म्हणजे ती स्पर्धा कुठे ठेवायची, काय बक्षीस असेल, कोण पार्टिसिपेट करू शकतो, या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करणं म्हणजे नियोजन. आणि आयोजन म्हणजे एक्झिक्युशन. जे तुमचं प्लॅनिंग आहे ते प्रत्यक्षात आणणं, म्हणजे मैदान बुक करणं किंवा पिच बनवणं किंवा मुलांसाठी स्नॅक्स ठेवणं, हे झालं आयोजन. तर अजून एक अशी जोडी आहे निरीक्षण आणि परीक्षण. निरीक्षण म्हणजे एखाद्या गोष्टीकडे लक्षपूर्वक बघणं, आणि परीक्षण म्हणजे एखाद्या गोष्टीची कसून तपासणी करणं. तुम्हाला माहिती होता का या शब्दांमधला फरक? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या व्यतिरिक्त असे कोणते शब्द आहेत जे साधारण सारखे वाटतात पण त्यांचा अर्थ निराळा आहे, त्याबद्दलही कॉमेंटमध्ये नक्की नमूद करा. आणि बुद्धिग्राह्य डोकाल्याबद्दल खूप धन्यवाद.